जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. मराठी कथा रील, लेखक श्री मंगेश कुलकर्णी. रुटीनमध्ये गुरफटलेल्या शहरी लोकांना पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मात्र निसर्गाच्या भेटीची ओढ लागते. जून पासून पावसाळी सहली सुरू होतात. अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी गर्दी झालेली होती. त्यात जोरदार पावसाच्या हजेरीने सगळ्यांचा उत्साह वाढलेला होता. नेहमी ट्रॅफिक जॅम, प्रदूषण, माणसांची, गाड्यांची गर्दीची सवय असलेल्यांना हिरवाईने सजलेल्या डोंगरावरून पडणारे धबधबे, दरीत खोल खोल कोसळणारं पाणी, झाडांवरून टपकणारे थेंब, आसमंतात पसरलेला सुगंध, मोकळी स्वच्छ हवा, अशा मनमोहित वातावरणाने काय करू आणि काय नको अशी अवस्था झाली होती. नेहमीच्या सेलिब्रेशनच्या सवयीने मोठ्या आवाजात स्पीकर वाजवून नाचगाणं सुरू झालं होतं. सोबत आरडाओरडा, हसणं खिदळणं, सेल्फी, फोटो सेशन होतच होतं. रीलसाठी कोणी चिखलात लोळत होतं, तर कोणी नाचत होतं, तर कोणी पावसात समाधी लावून बसलेलं. अतिउत्साही दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढत होते, फोन उंच शूट करत होते. वाटेल ते प्रकार सुरू होते. सगळ्यांनाच अत्यानंदाचा कैफ चढलेला असताना दूर उभे असलेले अरुण, मनोरमा मात्र गर्दीच्या धागडधिंग्याकडे निर्विकारपणे पाहत होते. पब्लिक कसलं एन्जॉय करताय ना, अरुण म्हणाला. पण मनोरमाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तुझ्याशी बोलतोय, बघ ना कसली धमाल चालली आहे ती. रीलसाठी कसल्या भन्नाट आयडियाज काढतायत भारी भारी. हां, चल कुठे आपणही रील करू. नको, असं कसं? चल ना. अरुण चिडला. आता मला काहीच करायचं नाहीये. कालपर्यंत तर रील्ससाठी पागल होतीस. दिवसभर सेल्फी आणि रील्स तर काढत होतीस. आता का नाही म्हणतेस? काल वेगळा होता आणि आज तो विषय नको प्लीज. मनोरमा हात जोडत काकुळतीने म्हणाली. बघ कसा धोधो पाऊस पडतोय ते. जोडीला विजांचा कडकडाट. रील्ससाठी एकदम परफेक्ट वातावरण आहे. अरुण मनोरमाला हाताला धरून ओढू लागला. कशाला त्रास देताय? सोडा ना. हात झटकत मनोरमा किंचाळली. अरुण गप्प झाला. अस्वस्थपणे येरझाऱ्या मारायला लागला. मनोरमा रडायला लागली. असं काय करतेस? आज दोघांचे सोबत रील्स करूया आपण. तू म्हणशील तसं मी करेन. अरुणने पुन्हा आग्रह सुरू केला. नको. दरीच्या कडेला टायटॅनिक पोजमध्ये शूट करूया आपण. बॅकग्राऊंडला टिप टिप बरसा पाणी गाणं. एकदम कडक सुपरहिट रील. माझ्याकडून चूक झाली. मनोरमाने हात जोडले. नुसती चूक नाही तर घोडचूक. अरुणच्या डोळ्यात विखार होता. काय करू आता? विचारून काय उपयोग? जे करायचं ते कालच करून बसलीस. मुद्दाम नाही केलं तरी सारखं बजावत होतो की काळजी घे म्हणून. नको तो आगाऊपणा करू नकोस. पण तुझ्या बेजबाबदारपणामुळे सगळं घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तुझ्याबरोबर माझीही फरफट झाली. हे म्हणजे एकावर एक फ्री सारखं आपलं घर उद्ध्वस्त झालं. असं का बोलता? सहन होत नाही मला. खरं तेच बोलतोय ना. हा त्रास आता कायमच राहील. आताही तू स्वतःचाच विचार करतेस.
माझं काय, तुझ्या हौसेपोटी माझं आयुष्य आता मरेपर्यंत हेच ऐकवणार का? एकदम मनोरमा गप्प झाली. विसरली असशील तू, तर आता आठवण करून देतो तुला. काल याच ठिकाणी दरीच्या टोकाजवळ हटके रीलच्या नादात तोल जाऊन तू दरीत पडलीस. तुला वाचवताना मीही घसरलो आणि दोघंही खूप पश्चाताप होतोय आता. आता तेवढंच करायचंय. अट्टल दारुड्याला जसं दारूशिवाय सुचत नाही, तसंच तुझी आता अवस्था. घरी दारी, सेल्फी, नाहीतर रील्स. शेवटी त्यानं तर घात केला. आता आपल्या मुलांचं कसं होणार? त्यांना कोणाचाच आधार नाही. अरुण ढसाढसा रडायला लागला. दुर्दैवाने त्याचा आकांत मनोरमा सोडून इतर कोणापर्यंतच पोचत नव्हता. बऱ्याच प्रयत्नांनंतर दरीत पडलेल्या दोन्ही बॉडीज सापडल्या. स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या मम्मी पप्पाला पाहून एकमेकांचा हात घट्ट पकडलेल्या समर आणि सिद्धीने हंबरडा फोडला. तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांची अवस्था पाहून मनोरमाचा बांध फुटला. असहाय्य अरुण स्वतःच्या तोंडात मारायला लागला. दोन्ही मुलांना कुशीत घेण्याचा प्रयत्न अरुण आणि मनोरमाने केला. एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा, पण स्पर्श मुलांपर्यंत पोहोचतच नव्हता. नियतीच्या अजब खेळात अरुण आणि मनोरमा हतबल होते. रील्सच्या नादात नवरा बायकोचा दरीत पडून मृत्यू. चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकत होती. दरीत पडतानाचे व्हिडिओज व्हायरल झाले होते. दुःखाचा बाजार मांडण्याची विकृती आता जगण्याचाच भाग झालेली होती. कोणत्या क्षणी कसं वागायचं याचं भान सुटत चाललंय आता. कारण माणसं दगड होत आहेत. जिथून अरुण मनोरमा पडले ती जागा आता हॉटस्पॉट झाली. तिथले फोटो, सेल्फी सोशल मीडियावर रीलच्या आणि मेसेजच्या सोबत फिरत होते. समर सिद्धीचा आक्रोशाचा रील कोरडी सहानुभूती दाखवत होता आणि जो तो फॉरवर्ड करत होता. येथे ही कथा संपन्न होत आहे. ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.